हाय हॅलो नमस्कार फॅमिली, कसे आहात सर्व? मस्त मजेत ना? मी पण मजेत. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा व्हिडिओ हा कोणत्या विषयावरती आहे हे थंबनेलवरून तुमच्या लक्षातच आले असेल. तरी पण पुन्हा एकदा सांगते की आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की आपल्या घरामध्ये मनी प्लांट हा का असावा आणि तो खरंच पैसा आकर्षित करतो का? का हा फक्त एक समज आहे आणि मनी प्लांटचे योग्य फायदे कोणते आहेत आणि त्याची योग्य अशी काळजी कशी घ्यावी? तर या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते. तर व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग आत्ता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मैत्रिणींनो, हे आहे माझ्या घरातील सुंदर असं मनी प्लांट. आता मी तुम्हाला सांगते की मनी प्लांटमुळे खरंच पैसा आकर्षित होतो का? तर सर्वात आधी तुम्ही हे समजून घ्या की मनी प्लांट हे नावच लोकांना आकर्षित करते, कारण प्रत्यक्षात हे एक सुंदर वेलवर्गीय झाड आहे. त्याचे नाव मनी असले तरी त्याचा पैशांशी थेट संबंध असल्याचा वैज्ञानिक पुरावा कुठेही उपलब्ध नाही. लोकांचा यावर विश्वास का आहे? तर भारतीय वास्तुशास्त्र आणि चिनी फेंगशुईमध्ये मनी प्लांटला समृद्धीचे प्रतीक मानले जाते. तर हिरवा रंग आणि वाढ, प्रगती आणि नवीन सुरुवात यांचे प्रतीक मानला जातो. तर त्यामुळे अनेक लोक हे झाड घरात किंवा कार्यालयात ठेवतात. काही लोक असं पण सांगतात की मनी प्लांट ठेवल्यानंतर त्यांच्या घरात आर्थिक परिस्थिती सुधारली आहे. पण याचा अर्थ असा नाही की त्या बदलाचे कारण फक्त मनी प्लांटच होते. त्यामागे त्यांची मेहनत, योग्य निर्णय आणि नोकरीतील बदल, व्यवसायातील वाढ किंवा बचतीच्या सवयी असू शकतात. तर तुम्ही असं काही थेट समजून नका घेऊ की मनी प्लांटमुळेच घरामध्ये पैसे आकर्षित होतात. आता मी तुम्हाला सांगते की विज्ञान काय सांगते. तर आजपर्यंत असा कोणताही विश्वासार्ह वैज्ञानिक पुरावा सापडलेला नाही की मनी प्लांटमुळे पैसा आकर्षित होतो किंवा आर्थिक नशीब बदलते. या मनी प्लांटचे काही फायदे नक्की आहेत. तर घरात हिरवी झाडे असतील तर वातावरण अधिक ताजेतवाने आणि आनंददायी वाटू शकते आणि काही लोकांना त्याने ताण कमी झाल्यासारखे वाटते. जेव्हा मन शांत असेल तेव्हा आपण अधिक लक्षपूर्वक कामं करतो, योग्य आर्थिक निर्णय घेतो आणि आपल्या उद्दिष्टांवर जास्त चांगले काम करू शकतो. वास्तुशास्त्रानुसार काही लोक मनी प्लांट आग्नेय दिशेला ठेवण्याचा सल्ला देतात, तर काही लोक ते कोमेजू देऊ नका किंवा स्वच्छ ठेवू नका असं सांगतात. तर हे श्रद्धा आणि परंपरेशी संबंधित आहे. याला वैज्ञानिक आधार असल्याचे स्पष्ट पुरावे उपलब्ध नाहीत. असं वाटतं की मनी प्लांटला प्रेरणेचे प्रतीक म्हणून पाहणे अधिक योग्य आहे, कारण रोज त्याची काळजी घेताना आपल्याला सातत्य, शिस्त आणि वाढ यांची आठवण होते. हे गुण आर्थिक प्रगतीसाठी नक्कीच उपयोगी पडतात. यामधून सांगायचा निष्कर्ष असा आहे की मनी प्लांट ठेवायचा की नाही हा तुमचा वैयक्तिक निर्णय आहे. तो घराची शोभा वाढवतो आणि आनंदायी वातावरण तयार करू शकतो. पण पैसा मिळवण्यासाठी मेहनत, योग्य कौशल्य, शहाणपणाने केलेली बचत आणि योग्य गुंतवणूक यांना पर्याय नाही. ते मनी प्लांटचे 7 फायदे. तर पहिला फायदा याची घराची शोभा वाढते आणि आणि मनी प्लांटची हिरवीगार पाने ऑफिस किंवा बाल्कनीमध्ये आकर्षक दिसायला मदत करतात. आणि दुसरा फायदा म्हणजे याची कमी देखभाल लागते याला, कारण हे रोप नवशिक्यांनाही सहज वाढवता येते आणि पाणी हे खूप कमी लागतं आणि साधी काळजी पुरेशी असते यासाठी. आणि तिसरा फायदा सांगायचा झालं तर पाण्यात किंवा मातीत वाढवता येतं. मनी प्लांट बाटली किंवा काचेच्या जारमध्ये किंवा कुंडीत दोन्ही प्रकारे वाढवता येतं. आणि चौथा फायदा म्हणजे हिरवळ मानसिक शांतता देण्यास मदत करू शकते. घरात झाडे असल्याने अनेक लोकांना तणाव कमी वाटतो आणि वातावरण अधिक प्रसन्न वाटते. पाचवा फायदा सांगायचं झालं तर हे इंडोर प्लांट म्हणूनही योग्य आहे, कारण अप्रत्यक्ष सूर्यप्रकाशातही चांगला वाढ असल्याने घराच्या आत ठेवण्यासाठीही लोकप्रिय आहे. तर सहावा फायदा म्हणजे वास्तू आणि फेंगशुईमध्ये शुभ मानला जातो, कारण अनेकांच्या श्रद्धेनुसार मनी प्लांट समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे. मात्र तो ठेवला म्हणून पैसा आपोआप येतो याचा वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही. सातवा फायदा सांगायचा झाला तर तो सहज वाढवता येतो आणि कलमांपासून नवीन रोपे तयार होतात. म्हणजेच एका फांदीपासून अनेक नवीन मनी प्लांट तयार करता येतात. त्यामुळे तो सहज वाढवता येतो आणि इतरांना भेट म्हणूनही देता येऊ शकतो. तर हे मी माझ्या घरामध्ये कुंडीमध्येच लावलेलं आहे मनी प्लांट, हे तुम्ही पाहू शकता.
हे माझं दुसरं मनी प्लांट आहे. हे पण मी कुंडीमध्येच लावलेलं आहे. मैत्रिणींनो, तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली ते मला तुम्ही नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. तर ही माहिती तुम्हाला अगोदर माहिती होती का तेही मला तुम्ही नक्की सांगा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असाच काहीतरी नवीन विषय घेऊन. तोपर्यंत बाय बाय.